नमस्कार. सह्याद्री ज्ञान वर्स या एज्युकेशनल चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेचं आपण स्वरूप बघितलं की नेमक्या कशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे, कधी घेतली जाणार आहे, यातले सब्जेक्ट कोणते कोणते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली गणित या विषयाचा अभ्यासक्रमाविषयी आहे. म्हणजे गणित या विषयामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स या विषयामध्ये कोणते कोणते टॉपिक्स येणार आहेत, कोणते कोणते सब टॉपिक्स आहेत, कोणत्या घटकांवरती आपल्याला नेमका अभ्यास करायचा आहे हे आपल्याला या व्हिडिओमधनं बघून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ इयत्ता 7वीच्या मॅथमॅटिक्स विषयासाठी आहे. ठीक आहे, चला तर मग आपण सुरू करूया की नेमकं काय काय कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे त्यांनी महाराष्ट्र परिषदेने ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला एक 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 पॉईंट थोडासा ओव्हरलुक करायचा आहे. ठीक आहे, बघा यातला पहिला टॉपिक आहे नंबर वर्क. आता इकडे बघा, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, मराठी माध्यमाचे दोन्हीही अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस इथे आपण तुमच्यासमोर देण्यात आलेले आहेत. ओके, यातला पहिला टॉपिक आहे. असे टोटल एकूण 7 टॉपिक्स आहेत. त्या 7 टॉपिकमध्ये भरपूर सारे सब टॉपिक्स आहेत. ओके, म्हणजे हा टॉपिक नंबर वर्कमध्ये तुम्हाला 4 सब टॉपिक दिसणार आहेत आणि या नंबर वर्क टॉपिकसाठी किती वेटेज असेल म्हणजे 50 क्वेश्चनपैकी किती क्वेश्चन्स या नंबर वर्कवरती येणार आहेत याचं पर्सेंटेज तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आपण याला डिटेलमध्ये किती क्वेश्चन्स आणि किती मार्कांसाठी हा टॉपिक आहे हे बघणार आहोतच. ओके, पण नंबरवर बघा, पहिल्यांदा संख्याज्ञान इकडे मराठीमध्ये आहे. ज्यांना मराठी मीडियमचे आहेत त्यांनी या टेबलला फॉलो करा, जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांनी या टेबलला फॉलो करा. ओके, नंबरमध्ये बघा, पहिल्या सब टॉपिकमध्ये भरपूर सारे पॉईंट्स आहेत. इवन नंबर्स, ऑड नंबर्स, प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स, कोप्राईम नंबर्स, कंपोजिट नंबर्स, ट्रँग्युलर नंबर्स आणि रोमन न्यूमरल्स. म्हणजे हे सगळं बेसिक तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. नॅचरल नंबर्स आहेत, टाईप्स ऑफ नंबर्स आहेत, हे होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स आहेत. पुन्हा रॅशनल नंबर्सवरती ऑपरेशन्स काय काय करावं लागतील म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, हे ऑपरेशन्स आपल्याला यांच्यावरती बघायचे आहेत. नंबर लाईनही आपल्याला इथं स्टडी करायची आहे. मराठीमध्ये बघायला गेलं सम, विषम, मूळ, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, ठीक आहे, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे. ओके, हे फक्त मराठी भाषांतर आहे इंग्लिशचं, त्यामुळे ह्यात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या म्हणजे कंप्लीट नंबर्स, होल नंबर्स, पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स, परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स, त्यावरील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तेच जे आपलं बेस मॅथमॅटिक्समधले 4 ऑपरेशन्स आणि संख्यारेषा. हे पहिल्या टॉपिकवरती, पहिल्या युनिटवरती आपल्याला स्टडी करायचं आहे. आता पहिल्या युनिटसाठी किती पर्सेंटेज आहे? 8%. ओके, 8% म्हणजे या पहिल्या टॉपिकवरती तुम्हाला येणार आहेत 4 क्वेश्चन्स आणि मार्क असणार आहेत 8. म्हणजे 50 क्वेश्चनपैकी तुमचे 4 क्वेश्चन या पहिल्या टॉपिकवरती असणार आहेत आणि एकूण 100 मार्कांपैकी 8 मार्क तुमचे या पहिल्या टॉपिकसाठी असणार आहेत. ओके, आता मी काय म्हणतोय, हे क्वेश्चन हे नंबर वर्क या टॉपिकवरती आहेत. याचा अर्थ असा नाही की एक क्वेश्चन ह्याच्यातनं, एक क्वेश्चन ह्याच्यातनं, एक क्वेश्चन ह्याच्यातनं, एक क्वेश्चन ह्याच्यातनं, असं होणार नाही. ठीक आहे, 4च्या 4 क्वेश्चन याच्यामधनं येतील किंवा एक 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 पण येऊ शकतो, काही सांगता येत नाही. पण 4 क्वेश्चन हे या सगळ्यांसाठी आहेत. मग ते ह्याच्यासाठी 2 असतील, ह्याच्यासाठी 2 असतील किंवा ह्याच्यासाठी 1, ह्याच्यासाठी 1, ह्याच्यासाठी 1, ह्याच्यासाठी 1, कशा पद्धतीने असू शकतं. आपल्याला सगळा स्टडी करायचा आहे. ओमिट किंवा सोडून कुठलाही सिलेबस द्यायचा नाही. ठीक आहे, सगळं आपल्याला करायचं आहे. इथं एक एक मार्क तुमचा महत्त्वाचा आहे, तुमचं मेरिट ठरवणार आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. दुसरा टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन नंबर्स, संख्यांवरील क्रिया. ओके, ऑपरेशन्स ऑन नंबर्स. ठीक आहे, वरती आपण बघितलं परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी ह्या बेसिक आहेत. आता या ज्या संख्यांवरील क्रिया आहेत, ठीक आहे, या संख्यांवरील क्रियामध्ये थोडासा ॲडव्हान्स पार्टमध्ये बघायचं आपल्याला. डिव्हिडंट, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी, मराठीमध्ये म्हणणार आपण विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, हे महत्त्वाचं बरं का.
विभाज्यतेच्या कसोट्या. दिस इज इम्पॉर्टंट, हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती लक्ष द्यायचं आहे जास्त. त्यानंतर आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट, मराठीमध्ये वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पुन्हा HCF, LCM, लसावी मसावी, फ्रॅक्शन्स, अपूर्णांक, घातांक म्हणजे इंडायसेस, रेशो, प्रोपोर्शन, पार्टनरशिप, गुणोत्तर, प्रमाण, भागीदारी. ठीक आहे. रेशो हे कम्पॅरिझनसाठी वापरतात, कम्पॅरिझन बाय डिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे भागाकाराच्या रूपातील जे कम्पॅरिझन केलं जातं त्याला गुणोत्तर म्हणतात. ओके, हे पुढं आपण जेव्हा डिटेलमध्ये व्हिडिओ बघू तेव्हा लक्षात येईलच. प्रमाण, मग कोणाच्या प्रमाणामध्ये किती कमी आहे, कोणाच्या प्रमाणात किती जास्त आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ठीक आहे. पुढं आहे भागीदारी, एकाच गोष्टीमध्ये किती जणांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. मग याची पार्टिसिपेटेशन किती आहे, याचं पार्टिसिपेशन किती आहे, याचा भाग किती आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला म्हणतात भागीदारी. म्हणजे एका टीमने जर 100 रन बनवले असतील तर त्यातल्या 11 प्लेयरनी किती प्रत्येकी रन बनवलेत याचं आपल्याला विश्लेषण म्हणजे भागीदारी. ओके. पुन्हा येणार आहे व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे चलन. हे 2 प्रकारचे असतात, एक असतं डायरेक्ट व्हेरिएशन, ठीक आहे, आणि दुसरं असतं इनडायरेक्ट व्हेरिएशन. मराठीमध्ये जर ह्याला बघायला गेलं तर समप्रमाण आणि समचलन आणि व्यस्त चलन. कुठे गेलं हे, समचलन आणि व्यस्त चलन. त्यानंतर पुढं आहे टाईम, स्पीड, वर्क. हा थोडा अवघड टॉपिक आहे, याच्यावरती आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची आहे. काम, काळ, वेग, सरासरी, ॲव्हरेज सोपी आहे, फक्त याची शब्दरचना जर थोडीशी अवघड असते. ओके, ते आपल्याला कळण्यात येईल. आता वेटेजनुसार बघायला गेलं तर याला वेटेज आहे 18%. तुम्हाला जे 7 टॉपिक सांगितले होते या 7 टॉपिकपैकी एका टॉपिकला आहे जवळपास 22% वेटेज. जो सगळ्यात जास्त आहे तो पुढं आहे, तो बघूया. पण या 7 टॉपिकपैकी हा जो टॉपिक आहे याला सेकंड नंबरचं वेटेज आहे, म्हणजे भारांश आहे. ओके, तो किती, 18%. 2 नंबरचा ह्या वेटेजचं प्रमाण आहे. 18% म्हणजे याचे क्वेश्चन होतील जवळपास 50, 100, 2, 9 क्वेश्चन्स आणि 18 मार्काला. ओके, 50पैकी 9 क्वेश्चन्स या टॉपिकवरती असणार आहेत. ठीक आहे. आता पुढं बघूया जॉमेट्री. हा सगळ्यात मोठा भाग, सगळ्यात मोठा टॉपिक आहे आणि सगळ्यात मोठं वेटेज पण याच टॉपिकला दिलेलं आहे. ठीक आहे, हे 2 नंबरचं वेटेजनुसार 2 नंबरचा टॉपिक होता, ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे, भारांश आहे. हा सगळ्यात जास्त भारांश असलेला भाग आहे. याचा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ह्याची तुम्हाला काय करायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. 22% म्हणजे हे तुमचं काय असणार आहे बघा, 11 क्वेश्चन्स 22 मार्क्सला. ओके, सगळ्यात जास्त क्वेश्चन तुमचे या टॉपिकवरती येणार आहेत, हे नीट लक्षात घ्या. त्यातले टॉपिक कोणते कोणते महत्त्वाचे आहेत सगळं बघा. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. ठीक आहे, भूमितीतील मूलभूत संबोध मराठीमध्ये बघायला गेलं तर. मग आता बेसिक कन्सेप्ट काय जॉमेट्रीमध्ये, पॉईंट. सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट, कुठली जॉमेट्री पॉईंटपासून सुरू होती, पॉईंट आहे. त्याच्यानंतर सेगमेंट, लाईन, रे, अँगल. अँगलमध्ये पुन्हा वेगवेगळे टाईप आहेत, स्ट्रेट अँगल, ठीक आहे, झिरो अँगल, कंप्लीट अँगल, 90 डिग्री अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्टूस अँगल, रिफ्लेक्स अँगल. ओके, या टाईपचे आपल्याला बघायचे आहेत. प्लेन, अपोजिट अँगल्स, ॲडजेसंट अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी आहेत. अँगल बायसेक्टरसुद्धा तुम्हाला स्टडी करायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा तुम्हाला लर्न करायच्या आहेत प्रत्येकाच्या. ठीक आहे, या प्रॉपर्टीजवरती पण क्वेश्चन बनतात. पुन्हा कॉन्करंट लाईन्स, हा सोपा भाग आहे, काय नाही याच्यामध्ये असतं. पॉईंट ऑफ कॉन्करंट बरोबर इथं इंटरसेक्टिंग लाईन्स, हा पण एक छोटा सपाट आपला इंटरसेक्शन किंवा इंटरसेक्टिंग लाईन्स किंवा इंटरसेक्टिंग पॉईंट्स, हा पण याचाच एक सब टॉपिक आहे, तो पण आपल्या इथं बघायचा. इंटिरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन आणि याच्याचमध्ये एक्सटिरियर अँगल्स ऑफ स्पेशली ट्रायंगल अँड स्क्वेअर. या 2 जॉमेट्रिकल फिगरसाठी आपल्याला एक्सटिरियर अँगलचं बघावं लागेल. त्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीज या थोड्या किचकट म्हणण्यापेक्षा कन्फ्युजिंग आहेत. ओके, पण
आपण सगळं नीट करून घेऊ. ॲडजस्टंट अँगल्स, इंटेरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. सर्कलमध्ये बघा, आर्क ऑफ सर्कल, सेंट्रल अँगल, मेजर ऑफ ॲन आर्क, हे 3 टाईप्स आहेत, हे बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर त्याचा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, त्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल, पायथागोरस थिअरम, ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. त्रिमितीय आकाराचे ऑब्जेक्ट असतात. आपल्याला ॲक्च्युली आपण जे समोर सगळे वस्तू बघतो त्या जनरली आपल्या 3 डायमेन्शनलच्याच असतात. ओके. म्हणजे जर आपण वही बघितली, आपली साधी नोटबुक जरी बघितली, नोटबुक बरं का, पूर्ण पानांचा बंच असलेली वही, ती असते आपली 3D ऑब्जेक्ट. आणि त्यातलं फक्त आपण एक पान उचललं तर ते पान होतं 2D ऑब्जेक्टचं. ओके. दोन्हीमधला फरक थोडासा लक्षात आला असेल कदाचित, नाहीतर पुढं आपण बघणार आहोतच. ट्रायंग्युलर प्रिझम आहे, रेक्टँग्युलर प्रिझम आहे. ट्रायंग्युलर प्रिझम म्हणजे या टाईपमध्ये दिसतो. ठीक आहे. रेक्टँग्युलर प्रिझम सिलेंडर टाईपसारखाच असतो हा. ओके. त्यानंतर नेट युजिंग सरफेसेस, व्हर्टायसेस अँड एजेस आपल्याला बघायचे. मराठीमध्ये जर बघायला गेलो तर इकडे बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, कोनांचे हे सगळे प्रकार, प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक, लंब दुभाजक, एकसंपाती रेषा. ठीक आहे. समांतर रेषांचे गुणधर्म आहेत, वर्तुळ, कंस, केंद्रीय कोन, कंसाचे मापन, हे बाकीचे पण आहेत, हे वाचून घ्या मराठी माध्यमाच्या मुलांनी. त्रिकोण गुणधर्म, पायथागोरस प्रमेय, हा जास्त महत्त्वाचा आहे. पायथागोरस प्रमेय त्याला विसरायचं नाही कधीच. चौकोन गुणधर्म, त्रिकोणाचे गुणधर्म आहेत, हा बरोबर, त्रिकोण पण आहे, चौकोन पण आहे, दोन्ही करायचे आहेत. त्रिमिती आकारामध्ये मिती, चिती, सूची, गोल, घडणी, घडणी पृष्ठे, शिरोबिंदू कडा, हे आपल्याला बघायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, हा सगळ्यात जास्त वेटेज असलेला टॉपिक आहे. याच्यावरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. यातला एकही क्वेश्चन आपल्याला सोडायचा नाही. पुढे बघायला गेलं तर मेन्सुरेशन आणि महत्त्व मापन, या 2 भागामध्ये आहे. डायमेन्शन्स, पेरिमीटर, एरिया, सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड अँड क्यूब. डायमेन्शन्समध्ये आहे लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, कॅपॅसिटी म्हणजे धारकता, किती कॅपॅसिटी आहे एखाद्याची, मेजरिंग टाईम, कालमापन, टाईम मेजर करायचं आहे आपल्याला. एक अमुक एका ठिकाणावर निघालं, दुसऱ्या ठिकाणी पोचायला या स्पीडनुसार किती वेळ लागेल ते मोजायचं आहे. किंवा अजून वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतातच. कॉईन्स आहेत, करन्सी आहेत. कॉईन्स आणि करन्सीमध्ये कसे प्रश्न येतात, समजा एखाद्याकडे 10 रुपयाचे 10 कॉईन्स आहेत आणि 200 रुपयाचे पण 10 नोट आहेत, तर एकूण त्याच्याकडे असलेल्या साईनची संख्या. हा एवढा सोपा नसणार आहे, पण अशाच काहीशा टाईपमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नंतर आहे पेरिमीटर म्हणजे परिमिती, ट्रायंगल, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ, क्वाड्रिलॅटरल, पॉलिगॉन, सर्कल यांचं तुम्हाला पेरिमीटर काढायचा असतो. पेरिमीटर म्हणजे तुम्ही फक्त बघायचं, एक जॉगिंग ट्रॅक असतो बागेमध्ये, तर जॉगिंग ट्रॅकवरनं पळताना, आता हा जो जॉगिंग ट्रॅक असतो जो जनरली बागेच्या जे कुंपण असतं, ठीक आहे, या कुंपणाला चिटकून असतो. ओके. मग जॉगिंग ट्रॅक म्हणजे काय समजायचं, लक्षात घ्यायचं. पेरिमीटर म्हणजे काय, की तुम्ही एखादा जो काही शेप असेल त्याच्या बाँड्रीवरनं जर तुम्ही एक चक्कर मारली, किती, त्याच्या बाँड्रीवरनं जर तुम्ही एक चक्कर मारली तर किती डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे पेरिमीटर. ठीक आहे. त्याला म्हणतात परिमिती. ओके. मग पेरिमीटर कोणाकोणाची, ट्रायंगल आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, पॉलिगॉन आहे, सर्कल आहे. एरिया, एरिया कोणाकोणाचा बघायचा आहे, याचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ट्रायंगलचा फॉर्म्युला, स्क्वेअरचा फॉर्म्युला, रेक्टँगलचा. स्क्वेअर आणि रेक्टँगलचे फॉर्म्युले सेम आहेत, एकच फॉर्म्युला आहे, पण ट्रायंगलचे तुम्हाला जवळपास 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. ट्रायंगलचे 2 फॉर्म्युला आहे, एक आहे हाफ बेस इंटू हाईट, ठीक आहे, आणि दुसरं आहे इंटू एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी, हे सगळं अंडर रूटमध्ये. आणि एस काय असतो, एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. असा हा आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा नवीन. जेव्हा याचे व्हिडिओ बनवत जातील तेव्हा हा फॉर्म्युलावरती आपण क्वेश्चन नक्की घेणार आहोतच. ठीक आहे. आता पुढे बघायला जायचं तर पुढचा टॉपिक दिसतो आपल्याला की स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी. याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, मीन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, मध्यमान आणि वारंवारता सारणी. ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला मीडियन पण लक्षात ठेवावं लागेल. पुन्हा अजून 2-3 पॉईंट्स आहेत, ते आत्ता मला आठवत नाही आहेत, जसं येईल तसं तुम्हाला सांगेल. पुन्हा बारग्राफ, जॉईंट बारग्राफ, ह्याचा स्टडी करायचा आहे आपल्याला. याच्यावरती क्वेश्चन्स येतात बारग्राफवरती.
म्हणजे स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे त्याचाही आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ओके, पुढं आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे व्यावहारिक गणित. याच्यामध्ये पर्सेंटेज, जे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, एक्झाममध्ये किती पर्सेंटेज मिळाले. चला, एखाद्याची एक्झाम झाली रे झाली, आजूबाजूचे नातेवाईक विचारायला सुरुवात करतात, किती टक्के मिळाले. त्यालाच पर्सेंटेज किंवा शिकडेवारी आपण म्हणू शकतो. सिम्पल इंटरेस्ट अँड बँक आणि सरळ व्याज, बँकांमधलं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते आपल्याला इथं लक्षात द्यायचं आहे. ओके, इथं बघा कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक दिलेला नाही आहे, म्हणजे चक्रवाढ व्याज हा टॉपिक इथं दिलेला नाही आहे. तर याच्याबद्दल थोडंसं आपल्याला बघावं मी बघतो आणि आहे का काय याच्याबद्दल आपण थोडंफार एखादा सिम्पल टाईपमधला क्वेश्चन आपण घ्यायचा प्रयत्न करू, जर असा असले तर. ओके, सध्या तरी इथं दिसत नाही लिहिलं, पण क्वेश्चन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, सिम्पल टाईपमध्ये, अवघड जायचं नाही आपल्याला याच्यात. पुढं आहे प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा. आता इथं फक्त इंग्लिशमध्ये बघा प्रॉफिट आणि लॉस एवढंच दिलेलं आहे, पण मराठीमध्ये तुम्ही जर नीट बघितलं, सूट, रिबेट, कमिशन किंवा दलाली हे 2 पॉईंट्स तुम्हाला इथं एक्स्ट्रा दिसत आहे. ओके, तर रिबेट आणि कमिशन, तर आपण इथं तुम्ही पाहिजे तर तुम्ही ॲड करा रिबेट आणि कमिशन, हे 2 पॉईंट तुम्ही इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना ॲड करा. जरी इथं मेन्शन केलेले नाही आहेत, पण इथं मराठीत केलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन नाकारता येत नाही. आपण दोन्हीही बघणार आहोत. ओके, त्यामुळं हा भाग लक्षात ठेवायचा इथं. आता राहिलं वेटेज मेन्च्युरेशनला आहे 16%. 16% म्हणजे हे झाले तुमचे 8 क्वेश्चन्स आणि 16 मार्क्स. ओके, 50पैकी 8 क्वेश्चन तुमचे मेन्च्युरेशनवरती येणार आहेत, म्हणजे 16 मार्क, 100पैकी 16 मार्क तुमचे याच्यावरती आहेत. आता बघा, 2 नंबरचा टॉपिक, 3 नंबरचा टॉपिक आणि 4 नंबरचा टॉपिक. ठीक आहे, 2 नंबरच्या टॉपिकमध्ये होते 9 क्वेश्चन, 3 नंबरच्या टॉपिकमध्ये आहे 11 क्वेश्चन, 4 नंबरच्या टॉपिकमध्ये आहेत 8 क्वेश्चन. ओके, म्हणजे हे जर बघायला गेलं तुम्ही 9, 20, 9, 21, 28 क्वेश्चन तुमचे फक्त या 3 टॉपिकवर आहेत. ठीक आहे, 28 क्वेश्चन फक्त तुमचे या 3 टॉपिकवर आहेत, म्हणजे 50 क्वेश्चन्सपैकी 28 क्वेश्चन, अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन तुमचे या फक्त 3 टॉपिकवर आहेत. त्यामुळे या 3 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात शांततेने करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढं आहे स्टॅटिस्टिक्स. 6% वेटेज दिलेलं आहे, 6% वेटेज दिलेलं आहे, म्हणजे याचे आहेत 3 क्वेश्चन्स आणि 6 मार्क. ओके, आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये 7 क्वेश्चन्स आणि 14 मार्क. ओके, आता ह्या 3 टॉपिक बरोबर आपण जर आणखीन एक टॉपिक ॲड केला 6 नंबरचा, ओके, ह्याच्यामध्ये हा ॲड केला तर टोटल क्वेश्चन्स आपले काय होतील बघा, 35 क्वेश्चन्स म्हणजे 70 मार्क तुमच्या हातामधले आहेत. ओके, त्यामुळे याला सोडायचं बिलकुल नाही. आता येतो शेवटचा भाग, आपण 16% वेटेज असलेला आहे. ओके, 16% वेटेज म्हणजे याचे पण क्वेश्चन असणार, 8 क्वेश्चन्स 16 मार्क. ओके, आता हा काही जणांसाठी थोडा अवघड जातो, बट करायचा आहे. ओके, अल्फाबेट, यूज ऑफ अल्फाबेट फॉर नंबर्स, फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल अँड ऑपरेशन्स ऑन देम. ओके, पुन्हा आहे तुमच्याकडं आयडेंटिटी, अल्जेब्रिक फॉर्म्युलाई, एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. ओके, हे थोडंसं मला वाटते 8th स्टँडर्डच्या लेवलचं आहे. ओके, काय हरकत नाही, आपण सगळं घेऊ. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल हे आहे तुम्हाला. हे 2 पॉईंट जरा 8वीच्या लेवलला जातात असं वाटतात, पण काय हरकत नाही, आपण घेऊन टाकूया. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन इट, मराठीमध्ये बीजगणित म्हणतात त्याला. मराठी मुलांनी हे वाचून घ्या. एकचल समीकरणे, त्यावेळी शाब्दिक उदाहरणे, नित्य समानता, बैजिक सूत्रे, वर्ग विस्तार वगैरे वगैरे. ठीक आहे, अशा प्रकारे हे टॉपिक्स आहेत अभ्यासक्रमामध्ये, ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, गणित सोडवण्यासाठी कमीत कमी काय तुम्हाला पाठ पाहिजे, तुमच्या डोक्यात काय पाहिजे, म्हणजे ज्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही एक्झाममध्ये करत नाही बसला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं तुमचं पाढे, टेबल्स,
त्याच्यानंतर येतात तुमचे वर्ग म्हणजे स्क्वेअर्स. त्यानंतर येतात घन म्हणजे क्यूब्स. त्यानंतर आहेत मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. आणि पुढं आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. याला मराठीत काय म्हणतात बरं, एक मिनटं. हां, विभाज्यतेच्या कसोट्या. हे मिनिमम 5 गोष्टी तुमचं पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. तोंडपाठ पाढे कुठपर्यंत 1 to 30, 1 ते 30 पर्यंतचे पाढे. काही झाले तरी तुमचे पाठ पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं 27 × 7, हे तुम्ही एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन नाही करत बसलं पाहिजे की ह्याचं उत्तर काय आहे. तिथं वेळ नाही घालवायचा आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर्स. नॉर्मली मुलांना सांगितलं जातं 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर्स करा, बट स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी मी म्हणतो 1 to 50 पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ करा. ठीक आहे. तसंच घनाच्या बाबतीत आहे, नॉर्मली 1 to 50 नाही, 1 to 10 सांगतात. स्कॉलरशिपच्या मुलांनी मला वाटतं 1 to 20 पर्यंतचे क्यूब्स पाठ केले पाहिजेत. ठीक आहे. प्राईम नंबर्स 1 to 100च्या मधले सर्वच्या सर्व 25 प्राईम नंबर तुमचे तोंडपाठ पाहिजेत. ठीक आहे. 1 to 100, एक पहिल्या 100मधील सगळे प्राईम नंबर तुमचे पाठ पाहिजेत. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जेवढे पुस्तकात तुमचे मेन्शन असतील, 2, 3, 4, 5, 6, 7चं मेन्शन आहे की नाही मला माहीत नाही, ते चेक करावं लागेल. त्यानंतर 8, 9, 10 आणि स्पेशली एक करून ठेवायचं आहे 11 नंबरचा, 11 आणि 13 नंबरचा. ठीक आहे. हे बघा शोधरपुरा आहे, किंवा आपण एकदा व्हिडिओमध्ये आपण हे करूया. ओके. हे सगळं तुमचं पाठ पाहिजे मिनिमम. हे कमीत कमी आहे बरं का, अजून बरंच काही आहे, पण हे कमीत कमी सोपं जाण्यासाठी तुम्हाला एवढं 5 गोष्टी पाठ पाहिजेत. याच्यानंतर मग थोडेसे फॉर्म्युले येतात, पण ते त्या वेळेला बघून घेऊ. ठीक आहे. तर अशा प्रकारे मॅथमॅटिक्सचा किंवा गणिताचा हा सिलेबस आहे. या सिलेबसनुसार तुम्हाला स्टडी करायचा आहे. हा सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्कॉलरशिपसाठी जी काही नोटबुक कराल तुम्ही किंवा पेजेस करता, त्या पेजेसवरती तुमचा मीडियमनुसार, इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा चॅनल शेअर करा. ठीक आहे. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.